नमस्कार महाराष्ट्र तमाम माता भगिनीच्या लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटून पहा। मित्रांनो, पहिली माहिती म्हणजे लाडक्या बहिणीची संक्रांत गोड होणार, या तारखेला खात्यात खटाखट पैसे येणार। आणि मित्रांनो, दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा, 2100 रुपये कधीपासून मिळणार आणि मित्रांनो अर्जाची छाननी होणार की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून गेल्या 2024 या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा झाले होते। हे पैसे आता महिलांना नवीन वर्षात देखील मिळणार आहेत। जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7वा हप्ता मिळणार आहे। हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीची संक्रांत गोड होणार आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली होती। त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया राबवून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले होते। अशा प्रकारे आता डिसेंबर 2024 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात 9000 रुपये जमा केले आहेत। आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजळला आहे आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे, पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही। पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे केव्हा पैसे मिळणार, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्यात तयारीत आहे। गोड यासाठी कारण सरकार 7व्या हप्त्यासाठी मकर संक्रांती मुहूर्त साधण्याची शक्यता आहे। सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रावरून मिळते। त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणीची संक्रांत आणखीन गोड होणार आहे। दरम्यान पुढच्या आठवड्यात 14 जानेवारी मकर संक्रांत आहे। याच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहीणचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महिलांना आता हप्त्याची उत्सुकता लागली आहे। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सुरू केली आहे। त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे। त्या राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत। त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे, कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 1500 रुपये न मिळण्याची तरतूद आहे। त्या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात लाभार्थी रक्कम पुन्हा जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील निधी आचारसंहितेमुळे अडकला होता, परंतु आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली असून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 12,87,000 बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आज जमा करण्यात आला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केले जाणार आहेत, अशी माहिती आदित्य तटकरे ताई यांनी दिली। तसंच आधार प्रमाणीकरण होत नसल्याने अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या, पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले त्यांनाही लाभ मिळण्याचे मार्ग मोकळा होणार आहे। मित्रांनो, 1500 मिळाले, पण 2100 रुपये कधीपासून मिळणार? मित्रांनो, महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी वाढवण्याची तरतूद त्यांच्या वचननाम्यात दिली होती, परंतु सध्या प्राप्त झालेल्या हप्त्यानुसार महिलांना केवळ 1500 रुपये मिळत आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना 21 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। यावर आदित्य तटकरे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत सरकारची योजना सांगितली होती। पुढच्या वर्षी अर्थसंकल्पात मांडण्यात येईल तेव्हा सरकारत्मक पद्धतीने विचार केला जाईल। सध्या आचारसंहितेच्या कालावधीत स्थगित केलेल्या निधी वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे, असं आदित्य तटकरे यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। मित्रांनो, नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार? मित्रांनो, विविध तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांना अर्ज करता आलेला नाही, त्यामुळे नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार असा प्रश्न महिलांकडून विचारला जातोय। त्यावर आदित्य तटकरे म्हणाल्या, नोंदणी करण्याची शेवटची मुदत 15 ऑक्टोबर पर्यंत होती। तोपर्यंत अधिक कोटीपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी झाली आहे। अद्याप पुन्हा नोंदणी सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली नाही। पात्र महिलांपर्यंत सध्या आम्ही सन्मान निधी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, अर्जाची पुन्हा छाननी होणार का? दरम्यान या योजनेसाठी निकष बदलण्यात येणार असल्याची चर्चा होती, त्यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात आली। पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी होणार का? यावर आदित्य तटकरे म्हणाले, या संदर्भात भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे। याबाबतची पूर्ण पडताळणी करण्यात येईल। तक्रारी आल्या असतील तर योग्य पद्धतीने तपासून घेतल्या जातील। सरसकट पूर्ण पडताळणी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही। निकष बदललेले नाहीत। स्थानिक पातळीवर तलाठी कार्यालय योजना पोहोचणाऱ्या यंत्रणा अशा सेविका सेवा सुविधा केंद्रात लाभार्थ्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याची चौकशी केली जाईल। डीबीटी करताना जाणवलं की एकाच आधार कार्ड नोंदणी झाली आहे तेव्हा आम्ही कारवाई केली आहे, असे आदित्य तटकरे म्हणाल्या। आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गोळा केलेल्या लाभार्थी डेटा इतर सर्व सध्याच्या योजनेसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, जेणेकरून योजना दुहेरी आणि चुकीचा
लाभ घेणाऱ्या या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल। त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होईल। या प्रक्रियेमुळे राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणीपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्यात अंदाज व्यक्त होत आहे। त्यामुळे सरकारी दरम्यान 900 कोटी रुपयाची बचत होईल असे सांगितले जात आहे। आयकर भरणाऱ्या व्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे। नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील लाडकी बहीणच्या यादीशी जोडल्या जातील। 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेच्या जोरावर मिळालेल्या प्रचंड विजयानंतर सरकार योजनेच्या बारीकासाहित बाबीवर पुन्हा चर्चा करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची यादी कमी करण्याची घोषणा केली, कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या। 1 जुलै 2024 रोजी योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने 6 हप्त्यामध्ये 21,600 कोटी रुपये आधीच वितरित केले आहेत। आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागातून डेटा मागितला आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेत 18.18 लाख महिला लाभार्थी आहेत, तर थेट लाभ हस्तांतरण डीबीटी योजनेत जे अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणासाठी रोख अनुदानात मिळते त्यात 1.71 लाख महिला लाभार्थी आहे। एकूण 10.8 लाखापैकी संजय गांधी पेन्शन योजनेचा 25 लाख निराधार महिलांना फायदा होत असे महिला आणि बालविकास विभागाच्या माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले। विभागाने वाहतूक विभागाकडून डेटा मागितला आहे, जेणेकरून यादीतील चारचाकी वाहने असलेल्या कुटुंबाची संख्या कमी करता येईल अशी आणि या घरांमधून ज्या महिलांची नावे आहेत त्यांना वगळता येईल। याशिवाय करदात्याची आयकर यादी आम्हाला या कुटुंबाचे उत्पन्न निर्धारित करण्यास मदत करेल। योजनेच्या सर्व लाभार्थी खात्याचे ई-केवायसी आम्हाला कुटुंबाच्या आर्थिक स्थिती संबंधित तपशील मिळविण्यात मदत करेल। हे एका महिन्यात पूर्ण होईल असे महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की यादीची छाननी करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी 28 जून आणि 3 जुलै रोजी विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार करण्यात आली होती, जिथे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की इतर योजनेचा रोख लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयांपैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल। मित्रांनो, उदाहरण देत अधिकारी म्हणाले, नमो सन्मान लाभार्थींना अधिक 1000 रुपये दरमहा मिळतात, त्यांना लाडकी बहीण योजनेचा फक्त 500 रुपये मिळतील। वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या सुमारे 1.90 कोटी इतकी कमी होईल। ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्याच्याकडून आधीच दिलेल्या जास्तीची रक्कम वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे। आम्ही संमिश्रण दरम्यान लाभार्थीकडून हमी घेतली की त्यांना 2 योजनेचा लाभ मिळणार नाही। जर त्यांनी स्वतःहून परतफेड केली नाही तर हमी पात्र नमूद केल्याप्रमाणे कारवाई सुरू केली जाईल, असे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले। लाभार्थ्यांच्या सध्याच्या संख्येनुसार राज्यातील तिजोरीवर वर्षाला 42,000 कोटी रुपयाचा बोजा पडत आहे। माहितीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणीचा निधी दरमहा 21 रुपये करण्याची घोषणा केली होती। फडणवीस सरकारने आता 1 एप्रिल 2025 पासून होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्याची घोषणा केली आहे। या वाढीमुळे यादीत छाननी न केल्यास राज्यातील सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील। मित्रांनो, तुमची मकर संक्रांत गोड होणार आहे आणि 14 तारखेला तुमच्या खात्यात पैसे खटाखट येणार आहे। मित्रांनो, काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये।